नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. रोज सकाळी चहासोबत, मुलांच्या टिफिनसाठी, मधल्या वेळेतली छोटीशी भूक भागवण्यासाठी आणि जास्त दिवसांच्या प्रवासात खायला नेण्यासाठी आज मी तुम्हाला महिनाभर टिकेल असा टोमॅटोचा चटपटीत आणि क्रिस्पी पदार्थ तयार करून दाखवणार आहे. टोमॅटोचा हा एवढा क्रिस्पी, चटपटीत आणि टेस्टी पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्ही ह्याच्यापुढे मार्केटचे रेडीमेड कुरकुरे आणि चिप्स खाणं तर विसरूनच जाल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर ह्या ठिकाणी मी हे 3 मोठ्या साईजचे टोमॅटो घेतले. बाजारातून टोमॅटो विकत घेताना शक्यतो असे अगदी डार्क लाल रंगाचे आणि कडक बघून घ्यायचे. या 3ही टोमॅटोच्या देठाचा थोडासा भाग सुरीने कापून काढून मी ह्यांच्या अशा फोडी चिरून घेणार आहे. या टोमॅटोच्या फोडी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हे टोमॅटो बारीक किसणीने किसून घेऊ शकता. पण अशा ह्या टोमॅटोच्या फोडी मिक्सरला बारीक करणं जास्त सोपं राहील. या 3ही टोमॅटोच्या चिरलेल्या फोडी मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहे. यांना मिक्सरला अगदी बारीक पेस्टप्रमाणे दळून घ्यायचंय. हे पहा, याची आपण मिक्सरला अशी अगदी स्मूथ पेस्ट तयार करून घेतली आहे. ही मिक्सरला तयार केलेली टोमॅटोची पेस्ट मी ह्या गाळणीमध्ये घालून गाळून घेणार आहे. मिक्सरला टोमॅटो बारीक करताना जर ह्याच्यामध्ये टोमॅटोच्या काही बारीक बारीक फोडी राहिल्या असतील किंवा मग टोमॅटोच्या बिया ह्या पेस्टमध्ये राहिल्या असतील, तर त्या अशा गाळणीने निघून जातील. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, ह्या गाळणीच्या वर टोमॅटोच्या बिया आणि टोमॅटोचा जाडसर चोथा शिल्लक राहिलाय. याचा आपण वापर करणार नाही आहोत. तर आता गाळणीने गाळून घेतलेली टोमॅटोची प्युरी मी ह्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, आपली ही टोमॅटोची प्युरी ह्या ठिकाणी छान अशी एकसारखी आणि स्मूथ तयार झाली आहे. आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर ही पाव चमचा काळी मिरीची पूड घालून घेणार आहे. यासोबतच चवीनुसार पाऊण चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि 2 चमचे तेल ह्याच्यामध्ये घालायचंय. हे सर्व जिन्नस अगोदर चमच्याने असे चांगले मिक्स करून घ्यायचे. या मिश्रणामध्ये थोडंसं तेल घातल्याने आपला पदार्थ तळून छान असा क्रिस्पी होईल. बस तर आता ह्या मिश्रणामध्ये बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालून ह्याला मळून घ्यायचंय. पुरी बनवण्यासाठी आपण जशी पुरीची कणिक घट्ट भिजवतो, बस तसाच ह्याचा मळून उंडा तयार करून घ्यायचा आहे. ह्याच्यासाठी गव्हाचं पीठ किती लागेल हे सुरुवातीला कुणीही सांगू शकत नाही. बस मिश्रणामध्ये बसेल तसं गव्हाचं पीठ घालायचंय आणि ह्याचा मळून घट्ट उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मला ह्याचा असा घट्ट उंडा तयार करायला बरोबर 2.25 कप गव्हाचं पीठ लागलंय. हे पहा, हा उंडा मळून असा एवढा घट्ट तयार झाला पाहिजे. सर्वात शेवटी याला 2 चमचे तेल घालून मळून घ्यायचंय. हे पहा, हा उंडा तेलामध्ये मळून मस्त असा प्लेन तयार करून घ्यायचा आहे. बस तर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याला 8 ते 10 मिनिट भिजत ठेवायचंय. यानंतर आता इथे या बाउलमध्ये मी सर्वात अगोदर 1 चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालून घेणार आहे. यासोबतच अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरंपूड, पाव चमचा काळी मिरीची पूड, चवीनुसार 1 चमचा लाल तिखट आणि मुलांना खायला आवडेल त्यासाठी मी ह्याच्यामध्ये 1 चमचा मॅगी मॅजिक मसाला घालणार आहे. यानंतर पाव चमचा चाट मसाला आणि चवीनुसार पाव चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचंय. हे सर्व जिन्नस चमच्याने असे चांगले मिक्स करून घ्यायचे. हा तयार केलेला चटपटीत मसाला आपण आपल्या पदार्थाला अजूनच जास्त चटपटीत, टेस्टी आणि फ्लेवरफुल बनवण्यासाठी वापरणार आहोत. इथे एकीकडे आपला हा मळलेला उंडा 10 मिनिट छान भिजून झालाय. याला पुन्हा एकदा चांगलं असं मळून घ्यायचंय. सुरुवातीला ह्याचा असा छोटासा उंडा तयार करून घ्यायचा आहे. ह्या उंड्यांची साईज तुम्ही हवी तेवढी लहान मोठी घेऊ शकता. तुमचा पोळपाट जर मोठ्या साईजचा असेल, तर तुम्ही हे उंडे त्यानुसार त्या साईजचे तयार करू शकता. बस तर आता हा तयार केलेला उंडा मी ह्याला गव्हाचं सुकं पीठ लावून लाटून घेणार आहे. ह्याला चपातीपेक्षाही पातळ लाटायचंय. मध्ये गरज पडली तरच ह्याला गव्हाचं थोडं थोडं सुकं पीठ लावून लाटून घ्यायचंय. ही जी पोळी आहे ही अगदीच जाड लाटायची नाहीये. त्याच्याने ह्याच्या स्लाइस तळून क्रिस्पी नाही होणार. हे पहा, ही पोळी साधारण अशी एवढी पातळ लाटून घ्यायची आहे.
आता ह्या लाटलेल्या पोळीला मी काट्याच्या चमच्याने असे बारीक बारीक होल तयार करून घेणार आहे. ह्याच्याने काय होईल, ह्याच्या ज्या स्लाईस आहे या तेलात तळताना टम्म नाही फुगणार आणि तळून मस्त अशा क्रिस्पी होतील. तर हे पहा, या पोळीला मी काट्याच्या चमच्याने असे बारीक बारीक होल तयार करून घेतले. आता ह्या छोट्या साईजच्या वाटीने छोट्या छोट्या गोल आकाराच्या स्लाईस कट करून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्या स्लाईस चौकोनी, आयताकृती किंवा मग त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा कट करू शकता. हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील. मी ह्या स्लाईस अशा ह्या छोट्या साईजच्या वाटीने गोल आकारामध्ये कट करून घेणार आहे. ही जी स्लाईस कट केल्यानंतरची शिल्लक राहिलेली कणिक आहे हिला दुसऱ्या उंड्यामध्ये मळून पुन्हा लाटून घ्यायचंय. तर हे पहा, अशा पद्धतीने मी ह्या गोल स्लाईस ह्या ठिकाणी तयार करून घेतल्या आहे. मळलेल्या सगळ्या उंड्याच्या मी अशाच छोट्या छोट्या गोल आकाराच्या स्लाईस तयार करून घेणार आहे. हे पहा, इथे मी ह्या काही स्लाईस तयार करून घेतल्या आहे. ह्यांना जरा वेळ हवा लागून सुकू द्यायचे, म्हणजे या तळून छान क्रिस्पी होतील. तर आता तयार केलेल्या स्लाईस मी ह्या तेलामध्ये तळायला सोडणार आहे. फुल फ्लेमवर तेल एकदा चांगलं गरम करून घेतलं की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि मगच तयार केलेल्या स्लाईस तेलामध्ये तळायला सोडायच्या आहे. तुम्ही जर ह्यांना कडकडीत गरम तेलामध्ये तळायला सोडलं तर ह्या स्लाईस अगदीच पातळ असल्याने तेलात टाकताच डार्क होतील. ह्यांना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे, तरच तुमच्या ह्या स्लाईस डार्क न होता मस्त अशा क्रिस्पी तळून निघतील. अधूनमधून गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून ह्यांना झाऱ्याने उलटसुलट करून छान असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. हे पहा, ह्या स्लाईस तळून मस्त अशा क्रिस्पी झाल्या पाहिजे. ह्यांना तळून छान असा हलकासा सोनेरी रंग आला पाहिजे. तळलेल्या स्लाईस गरम गरम तेलामधून काढल्या काढल्या लगेचच एखाद्या मोठ्या बाउलमध्ये घालायच्या आहे आणि तयार केलेला चमचाभर मसाला ह्याच्यावर घालून या सर्व स्लाईसला कोट करून घ्यायचा आहे. हे पहा, मसाला ह्या तळलेल्या स्लाईसला अशा पद्धतीने कोट करून घ्यायचा आहे. तेलामधून ह्या स्लाईस काढताना ह्यांच्यातलं तेल पूर्णपणे निथळलेलं नाही पाहिजे, तरच ह्या तळलेल्या स्लाईसला मसाला व्यवस्थित चिटकला जाईल. जसजशी तुम्ही एक एक बॅच तळून काढाल तसतसं लगेचच प्रत्येक बॅचला असा हा गरजेनुसार तयार केलेला मसाला कोट करून घ्यायचा आहे. तर हे पहा, इथे आपला हा टॅमॅटोचा मस्त असा चटपटीत आणि क्रिस्पी पदार्थ ह्या ठिकाणी बनवून तयार झालाय. याला तुम्ही पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या एअरटाईट डब्यात किंवा मग एअरटाईट बर्नीमध्ये भरून 1 महिना स्टोअर करून खाऊ शकता. फारच क्रिस्पी आणि चटपटीत लागतो हा पदार्थ खाण्यासाठी. सकाळच्या चहासोबत, मुलांच्या टिफिनमध्ये, मधल्या वेळेतली छोटीशी भूक भागवण्यासाठी, तसेच जास्त दिवसांच्या प्रवासात खायला नेण्यासाठी तुम्ही हा पदार्थ अगदी सहज आणि झटपट तयार करू शकता. नक्कीच हा चटपटीत आणि क्रिस्पी पदार्थ खाऊन तुमच्या तोंडाला ह्याच्याने फारच छान चव येईल. मुलं तर हा पदार्थ खाऊन मार्केटचे रेडीमेड चिप्स आणि कुरकुरे खाणं तर विसरूनच जातील. बनवायला सोपा आणि खाण्यासाठी फारच मस्त असा चटपटीत आणि क्रिस्पी लागतो हा पदार्थ. तुम्ही माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे असा टॅमॅटोचा गव्हाचं पीठ वापरून चटपटीत आणि क्रिस्पी असा महिनाभर टिकणारा पदार्थ एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.